बापू हे चांगलं पान हे मित्रानं हे आत्ता हे आमचं यल खाऊन टाकलं त्या बकरीनं. यातून धसली बकरी, येथून बघा, येथून धसली बकरी, याला आमचा खाऊन टाकला. बघा कसा चांगला यल फोपवला होता. परवा शेंगा तोडल्या होत्या, एकच तोडा निघाला पहिला एकच तोडा निघाला होता. तर याची भाजीसुद्धा केली होती परवा आम्ही याची घेवड्याच्या शेंगाची. तर व्हिडिओ अपलोड करतच आहे, एडिट करायचा आहे व्हिडिओ. हा व्हिडिओ डायरेक्ट काढता. आता आम्हाला चटणी बनवायची आहे मुऱ्याची. तर सुमित्रा तिथं करत आहे स्वयंपाक. बघा चालू आहे सुमित्राचा स्वयंपाक. पोळ्या करते सुमित्रा. पोळ्या झाल्या का आम्ही आता बनवतो मुळ्याची चटणी. कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता, लाईक करा, कमेंट करा छान अशी. आणि आमचे असेच गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. बघा मित्रांनो, आता घरासभोवतालचं सकाळच्या वेळचं असं मस्तपैकी वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये आम्ही मस्त जीवन जगतो. हो दे आता पटकन सुमित्रा पुढे का झालं का मस्त बनवायचं आहे आता आपल्याला चटणी. आणि मित्रांनो, आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगतो. म्हणजे सुमित्रानं एक नवीन चॅनल काढला आहे. सांग ना तो चॅनलचं नाव का? हां हां मित्रांनो, आत्ता हे आमच्या बकने यल खाल्ली ना, तर सुमित्रानं नाराज होऊ नये. सुमित्रा होऊ नये नाराज यल खाल्ल्यामुळे. कारण ते नुकसान झाली ना आमची. तसे आता आमच्या शेंगा निघायला लागल्या, तर त्यामुळे नुकसान होऊन गेली आमची ते लंगडी बकरी आहे, घरी आहे. 1 महिन्यापासून लंगडी होऊन आमची बकरी. पाय मोडला तिचा, जोडला पाय तिचा, आलं दुडत. थोडीशी लंगडी आहे, तिला आम्ही घरीच ठेवतो, मोकळीच ठेवतो. तर मोकळी होती त्यानं धसली बकरी. आता ते घातली गोट्यामध्ये, आत्ताच ते बकरी तिनं आमचे नुकसान करून टाकली मित्रांनो. जाऊ दे आता, झालं ते झालं. ते थोडंसं येलं शाबूत आहे, शिल्लक आहे येल थोडंसं आमचा. जी आता निघते थोड्या बहुत शेंगा पुढं निघतच राहते. आणि या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ येतच राहील. रेसिपीचे आमच्या जीवनातले व्लॉग्स येतच राहील. पटकन पोळ्या झाल्या का बनवतो चटणी. सुमित्रा मोहितकार या शारट व्लॉग चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खाली लिंक देतो. व्हिडिओच्या शेवटी लिंक दिसतेच चॅनलची, तुम्ही जाऊन पाहू शकता. नाहीतर डायरेक्ट सुमित्रा मोहितकार असे लिहिले तर तुमच्यासमोर ते चॅनल येते. तुम्ही सुमित्राचे व्हिडिओ पाहू शकता, शारटी व्हिडिओ. कधी कधी जमलं तर 7 दिवसाने, 1 महिन्यानं एक मोठा व्हिडिओ अपलोड करत राहतो. हो दे आता पटकन. आता होत आहे आता मित्रांनो, हे बघा धुती आता मुरा. आता सुमित्रा हे की नाही का हिरवे इथे आहे ना, आहे का? नाही थोडी लाल काढली मी म्हणतो. हिरवे मिरची हो का? आता लाल टाकून मीठ टाकून धुवून टाकतो. मित्रांनो, हे मीठ टाकून धुता आता मुरा. आणि आमच्या पोळ्या झाल्या आत्ताच. हे येत आहे पोळ्या आमच्या झाल्या. आणि येतं चून आहे. मग आज सकाळी पहिलं चून भरलं, नंतर पोळ्या केल्या सुमित्रामध्ये. एका सोयीनं मग आता हे शेवटच मुऱ्याची चटणी बनव म्हणे. आता मित्रांनो कसं आहे, आमच्या विदर्भामध्ये अनेक प्रकारच्या चटण्या आहे. लहानपणापासून चटण्या अनेक प्रकारच्या आम्ही खात आलेलो आहे. पण कसं आहे मित्रांनो, हे मुऱ्याची चटणी आम्ही अजून नाही खाल्ली. म्हणजे आता कसं आहे मित्रांनो, सुमित्रा आता गावात कोणा कामात धामात जाते ना, तर त्या बाया चटणी आहे कुठून आणलं, कुठून दिसली चटणी तशी वावरात खाल्ली होती काल आम्ही. सगळ्या बाईने आणली होती. एका बाईने आणली होती. तर कशी केली म्हणे? दही टाकून बनवली म्हणे. तर बघा मित्रांनो, आता त्या बाईनं बनवली म्हणते दही टाकून. पण मित्रांनो, हे चुकीची गोष्ट आहे. मुरा आणि दही एकत्र खाऊ नये आयुर्वेदाच्या नियमानुसार. कारण मी आयुर्वेद तज्ज्ञ, म्हणजे मला ही गोष्ट माहीत आहे. आम्ही ह्या चुका करत नाही. आणि मुऱ्याची चटणी आम्ही औषधमध्ये नाही खाल्ली. सुमित्राने खाल्ली म्हणते, त्या बाईने दिली म्हणते. पण वारंवार ही चटणी खाऊ नये, भरपूर चटणी खाऊ नये मुऱ्याची. हां, साधी चटणी खाल्ली हरकत नाही मुऱ्याची.
आता मी करतो या पद्धतीत. आयुष्यामध्ये आम्ही ही चटणी खाल्ली नाही, केली नाही, पण आज आम्ही करून पाहतो. चटणी कशी लागते का पाहतो, समजते कशी लागते तर. पण सुमित्रामध्ये दहीच टाकू म्हणे. आम्ही काही दही टाकून करत नाही, साध्याच पद्धतीत तर आम्ही ठरवलं काय दही काही टाकायचं नाही म्हटलं, कारण तर मुरा आणि दही हानिकारक राहते. तसा मुरा आरोग्यासाठी चांगला आहे, पोट साफ करण्यासाठी चांगला आहे, मूळव्याध असणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे मुळा. पण दही एकत्र करून खाल्लं मुळ्यासोबत तर ते हानिकारक राहते. हां, लागत मुळ्याच्या चटणीमध्ये लागत आपण कोथिंबीर, सांबार, तेल तिखट मीठ सर्व गोष्टी टाकू शकतो. आणि हे आपले शेंगदाणेसुद्धा आपण टाकू शकतो, शेंगदाणे. तर आम्ही काही शेंगदाणे टाकत नाही, शेंगदाणे आम्ही काही आणले नाही, डायरेक्ट आता हे करतो. अशीच बनवतो चटणी. तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आमच्या या चॅनलले सबस्क्राईब करा. सुमित्रा मोहितकर या चॅनलले सुद्धा सबस्क्राईब करा. सुमित्राचं चॅनल आहे शॉर्ट व्हिडिओचं. आता हे धुतलं मस्तपैकी सुमित्रानं. आत्ता काढलं आत्ता काढलं हो. तू काय होच म्हणते. सांबार धुवून टाक. कॅमेरा बंद असताना तू सांगितलं समाज होतं म्हणून. आता सांग लागतं चालू आहे कॅमेरा. सांबार धुवून टाकतो. मित्रांनो, सुमित्राला माहीत नाही राहत, नेहमी सांगायला लागते. ही गोष्ट तुम्ही आता चुका ठरवू नका. आता व्हिडिओ पहिलं सुमित्रा म्हणे सांबार धुतो म्हणे, कॅमेरा बंद होता. मी कॅमेरा चालू केल्यानंतर तिथं काही अर्धवट शब्द ऐकायला असेल तर तुम्हाला चुकीचा वाटला असेल तर तुम्ही चुकीचा पकडू नका. कारण तर सुमित्रा सांगणार होती सांबार धुण्याविषयी. सुमित्राला वाटलं का कॅमेरा चालूच आहे असं वाटलं सुमित्राला. तर हे गोष्ट हा एक झाला गोंधळ मित्रांनो. आता धुते आता सुमित्रा सांबार. कालच वावरातून आणला तर माती टिकून राहते ना, म्हणून धुवून टाकला तर चांगला राहते. हो, ते तर आहे म्हणा, धुणं चांगलं राहते. आता काय आता राहिलं आपलं झालं काय? तर बकरी पुन्हा धसन बांधली, बापू. घातली तिथे अंदर. बकरी बांधली, पण ती बाकीची पाठ मोकट राहते. नाही सगळेच बांधले. नाही, ती बकरी नाही म्हणता, बकऱ्या बांधल्या असन पण ते झापूट बांध चांगलं तार. नाही तर ती गमत धसून जाते बहीण. नुकसान करून टाकली आत्ताच बकरीनं बहीण. कशी लावली यायला तर बहीण मागं यायला त्या बकऱ्याने खाऊन टाकली मोकाट्या. तिकून फोफावली पाणी याने लाव म्हणलं तर याने लावलं नव्हतं ना ते. हा, मी ना मग सकाळी नेऊन लावलं तिथं, मला आठवणच नाही. किसून टाकतो मला. आता असं मस्तपैकी किसून टाकताय मुरा. सुमित्राचा आवाज आला का नाही का म्हणून मी बोलता मित्रांनो. आता सुमित्रा जास्त बोलायला पाहत नाही आणि मोठा आवाज काढायला पाहत आहे. सुमित्रा लाजते कॅमेऱ्यासमोर बोलायली. आता थोडी सुमित्राची सवय होत आहे. कधी कधी मोठ्याने बोलते. आता पहिलं जास्त लाजे सुमित्रा. मी कसा मित्रांनो, मी हजारो लोकात गेलो तरी मी असा पद्धतशीर कॅमेरा हातामध्ये पकडून मोठ्या आवाजामध्ये व्हिडिओ काढतो. कारण मला ते लकब येऊन गेली लहानपणापासून. म्हणजे तशी बोललेली लकब आहे मी लेखक असल्यामुळे. आणि पहिलं मी लाजो व्हिडिओ जेव्हा आम्ही चॅनल काढलं होतं तर त्या सगळं बोलायला थोडं मी लाजो पहिलं मी. आता मला सवय झाली सवय, तर मला आता काही वाटत नाही. हजारो लोक किती लोक जाऊ द्या, मी बोलतो. आता हे मस्त आता सोबत कापून घेतणार आहे, बारीक केलं. मित्रांनो, हे चटणी आम्ही औषध खाल्ली नाही, पण तुम्ही खाल्ली का तरी तुमच्या माहेरी? खाल्ली मी ना, बायासोबत जातो ना आता मी मजुरीने. घरी खाल्ली का? घरी नाही खाल्ली. तेच तर म्हणतो. आता हे लग्न येवात कुठे गेलं तर बनवते ना. गेलं तर खाऊ नाही, मी खाल्लं नाही. दही टाकली आहे चटणी. मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी 2024. तर हा व्हिडिओ उद्या टाकतो मी. हा व्हिडिओ एडिट करत नाही, डायरेक्ट अपलोड करतो. व्हिडिओची क्वालिटी चांगली राहते तर अपलोड करतो. एडिट करतो म्हणलं व्हिडिओ तर क्वालिटी खराब होते. गुगलचं ॲप्स आहे यूट्यूब क्रिएट नावाचं, ते कमी करते पुन्हा क्वालिटी. त्यामुळे मी नाही करत नाही. पहिलंच आपला कॅमेरा कमजोर आहे, मग पुन्हा क्वालिटी खराब होते. घर वाटत नाही आपल्याला तसं ते. आता हे झालं का म्हणजे आता मित्रांनो, आज आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता. पाहिला नसेल तर जाऊन पहा तुम्ही. म्हणजे आज 11:30 वाजता एक व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे.
म्हणजे आम्ही गावात गेलो होतो तुरी मोड आली तेव्हा तो व्हिडिओ काढला होता आमच्या दुपारचं जेवण कसं कसं झालं. तर सर्व त्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. 11:30 वाजता व्हिडिओ दिसते तुम्हाला. जाऊन पहा तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा. हा व्हिडिओ आता उद्या 31 तारीख आहे जानेवारीची. उद्या हा व्हिडिओ दिसते तुम्हाला. हा आज 31 काढत आहोत. झाला हो. थोडासा मुदा तुम्ही त्यानं जेवणासाठी काढून ठेवला तिकडं. बघा तिकडं आहे काढून जेवण करायसाठी खासाठी जेवणासोबत. आणि मिरच्या मस्त पुन्हा पुन्हा सोपतीले पुन्हा तोंडी लावण्यासाठी. मिरची असलं तर थोडंसं बरं वाटतं जेवण येतं चाललं. हिरवी लाल मिरची आहे. तर चटणीसाठी हे लाल लाल काली मिरची. आपण हे नाही आणले शेंगदाणे. पुढचा व्हिडिओ बनवू. हा आता करून पाहतो मित्रांनो. पहिला दिवस आहे आमचा चटणीचा. पाहतो करून कशी लागते तर आणि सांगतो तुम्हाला कशी लागते तर. तुम्ही खाल्ली असेल चटणी मुद्याची. कोणी खाल्ली असेल. ज्यांनी खाल्ली मुद्याची चटणी त्यांनी सांगा कमेंटमध्ये तसं. का खलावली का मिरची चलतो. आता हे खला आहे आमच्या गावाकडचा असा मस्तपैकी खलावच चालते आता आमचं हे. आता मिरची काही आमच्याकडे नाही आहे. ज्याच्यावर आता आमचं चालते आता. आता तुमची कोणतं काम आहे बघ. आता मिरची हे बादलीवाली तोडायची आहे. का कालवडले तोडले बादलीवाली तोडायची आहे त्याची. हे जेवण नाही पुन्हा ते आणतोय का ना. बरं वाटतं जेवणासोबत खाले. मिरची आपली पुन्हा आणतो थोडीशी चटणी मिरची करायला जेवणासोबत खाले बरं वाटते. आणतो बोललो का हो आणतो. ते आमचं मुलकराचाच वावर आहे. मागला तर देते एक. कामाला गेल्यावर आणाच लागतो नियमानं. हा नियम आहे प्रत्येकाचा. त्याने पाहत नाही काही. काही विकते मुरे. पण ते कामाला गेल्यावर ज्या आपण कामाला जातो ना तिथं जे वस्तू आहे ते वस्तू घ्यायचा हा प्रत्येकाचा नियम आहे. हे एक संस्कृती आहे. पण ते संस्कृती पाळत नाही म्हणून त्याने पाय भेटत नाही. मग तुम्ही पटते का सांगते म्हणते हा ते मला सांगलं पाहिजे. महिला रागाला नाही ते चालते. आपला व्हिडिओ पाहिजे चालते. कोणी देते कोणी देत राग नाही. असते पण हे संस्कृती आहे. हा व्हिडिओ पाहून तरी त्यांनी सुचवून जावं जीवनामध्ये. ह्याने पाया सापडत नाही. पहिल्यापासूनच संस्कृती आहे दोन आमच्या माणसाला गावाकडे. मोठं पण तेव्हा धन मोठं आहे ते माणसाचं. आता आम्ही पहिलं बाया घेऊन सांगलं तर काही तेव्हाच मग आपण नवरीची शेती वाढली तर आपल्या 12 वर्षापूर्वी एकदा आपण शेती वाढली होती. आपल्या भावाला किती होता भाजीपाला. लगेच हा किती भेट होईल प्रत्येकाला देऊन देऊ आपण. आमच्या घरी 2-2, 3-3 टोपल्या भेद्रे मन मोठं असलं तर धन मोठं होते माणसाचं. आता हे चटणी मग चालते का आपलं जीवन. श्रीमंत जेवढं लोक मोठे तेवढे खोटे. आता ही चटणी मी काढून घेता याच्यात आता. काढली मित्रांनो चटणी आता हे अशी काढून घेता अशी ताटामध्ये. बापू इकडे ये ना. आता ह्या सांबार बापू थंबनेल घ्यायसाठी इकडे या. आम्ही कामात येतो थंबनेल घ्यायला कोणी जात नाही. डायरेक्ट रेकॉर्डिंग चालू आहे आमची. थंबनेल घ्यायला ये ना आमचा. डायरेक्ट आमची रेकॉर्डिंग चालू असते. का 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 सांबार का हो. साबळ कापत आहे का काप काप काप. थंबनेल आपण घ्यायला कोणी येत नाही बापू. हा येऊन जाऊन तू तिकडेच राहते आपल्या कॅम्प्युटरमध्ये गोंग होऊन राहते का. काही सपोर्ट तर करत राहा थोडा तरी जीवनामध्ये. कोणतं म्हणला कालवड. हा सैंदव मिळतो ते. तुम्ही सांगा. बघा मित्रांनो पाक कलेतला हा एक नियम आहे. अन्न चवदार करायचं असं आपल्याला तर सैंधव मीठ टाकायचं अन्नामध्ये. लक्षात ठेवा गोष्ट तुम्ही. हे बघा सैंधव मीठ टाकलं आम्ही. हे किस आहे मुळ्याचा आणि हे आपलं चटणी.
कांडकुंड केलं आपलं. इथं हे टाकलं, लसूण टाकलं का? ना टाकते खरं लसूण लसूण सोडून नाही ठेवला. कसं का लागते मग हे दोन तीन. हे सांबार, कोथिंबीर. दिसलं का रे बा? दिसलं 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 इथे दिसलं 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 घे. आता हे कालवून घेतो. मध्ये मस्त. बाबू तोपर्यंत तुम्ही तू आण ताट घेऊन. हा आणि ताट घेऊन आण तोपर्यंत तुम्ही. आपण पटकन कामाधामाला जागा आहे ना. कामं धाम आहे आपली. चटणी कशी बनली का बाबा टेस्ट घेऊन बाबा कशी बनली तर. आणि ते पण थोडी हातामध्ये कशी लागते पाय तुम्ही एवढी दिली. थोडीशी जिकडे जमत आहे मग थोडी भुईवर लागत आहे मध्ये ते तेल नाही टाकलं. तेल टाक. तेल टाकल्या तेल टाक. तेल टाक. हा नाही टाकत ते. लागत नाही का? मग आता तोंडाला पाणी झणझणीत चणचणीत स्पायसी चटणी आहे मित्रांनो. चांगली चटणी चांगली वाटते मित्रांनो. अजून नाही खाली चटणी पण आत्ता खाल्ली पहिला दिवस आयुष्यातला. तुम्ही सुद्धा करा ना खा. आणि चुकून मागून एखादी लग्नामध्ये खाल्ली नाही का मी वाढली हन त्यानंतर म्हणजे लक्षात नाही खाल्ली म्हणून. पण ते ते हानिकारक राहते. काय म्हणते ते नाही का बा? दही टाकली. दही टाकलेली हानिकारक राहते. हे चटणी आरोग्यासाठी चांगली आहे. तोंडाची चवही वाढते. आता मी खाली तर जिबोली कसं पाणी सुट्टा मित्रांनो. भरपूर पाणी येतात जिबोली माझ्या. आता आम्ही चटणी खातो. फक्त जास्त मिरचा थोडासा पोटात गेल्या तोंडामध्ये आला होता. घासामध्ये आला होता मिरचा. त्यामुळे झुमलं पण चांगलं वाटलं. याला मित्रांनो कसं आहे स्पायसी अन्न आपण खाल्लं ना मेंदू तरतरी होते. मेंदू आपला तरतरीत होते. स्मरणशक्ती काम करू लागते. आणि जीभ ॲक्टिव्ह होते. जीभमध्ये लाळ ग्रंथी ॲक्टिव्ह होते. लाळ जास्त बनते जेणेकरून आपलं अन्न चांगलं पोचते. अन्नामध्ये लाळ जास्त जमा होते. त्यामुळे सोबत अन्न चांगलं पचते. लाळ जास्त केल्यामुळे अन्न तर पचते पण पोटही साफ होते. लाळेवर मित्रांनो पोट साफ होणं. अन्न चावूनही खाल्लं पाहिजे हे एक महत्त्व आहे. अन्न एखाद्या वेळी आपण लिवरही खाल्लं चावून नाही खाल्लं चांगल्या प्रकारे तरी अन्न आपलं पचते. लाळेवर लाळ गेली पाहिजे जास्तीत जास्त. आणि जेवढं माणसानं चावून अन्न खाईल तेवढं तर पुन्हा फायदा हा जीवनाला आपल्या. तेवढे धातुपुष्टी चांगली होती आपली शरीरातली. याचा प्रकार मस्त बनवून भाजी येतो. हात तेवढं हात बनवून पण थोडंसं पुढे बाहेर जात बसू आता. हां मस्त बनली खरं मग जबरदस्त बनली चटणी बापू. आपण खाल्ली का नाही कामा मी आजपर्यंत नाही खाल्ली. मस्त बनली बाबासाठी आपल्याला आवडली बाबासाठी. जबरदस्त चटणी बनली बघा. आता ढेकर झाली बा चटणीची. कारण ते चटणी तृप्त झाला आत्मा तर चटणी खाल्ल्यामुळे. लाडे गेली पोटामध्ये भरपूर. मस्त वाटतं. आता मित्रांनो कसं आहे ढेकर मी आता काढू शकत नाही तर तुम्ही स्वारी आता कारण तर आमचा फोन काही व्यवस्थित नाही. व्हिडिओची क्वालिटी खराब होते. त्यामुळे मी काही आता व्हिडिओ काही एडिट करत नाही. नंतर नवीन कॅमेरा घेतल्या करण एडिट. पण तुर्तास मी आत्ता काही व्हिडिओ एडिट करत नाही आजचा. हे बघा मित्रांनो आमची थाळी सजलेली आहे. आता काय सांगतो बा पोळ्या चून आणि हे आत्ताच केलेली चटणी मुळ्याची चटणी मस्त बेत आहे आत्ता आमचा. आता पोळ्यासोबत कशी लागते पाहू दे. तशी मी आता डायरेक्ट खाऊन पाहिली. बरी लागते मित्र. मस्त लागते खरं. मस्त लागते मित्रांनो खरंच मस्त लागते. इकडेच बस ना बापू. तुम्ही सुद्धा करून पाहिजे. चटणी चांगली लागते. मस्त लागत आहे. कधी मसाला काही टाकला नाही आम्ही. मसाला पाहिजे. मसाला टाकले पुन्हा चव येते. असं नाही मसाला आपल्याकडे
ठेवला नाही आहे गोळ्या म्हटलं. हा? संपला. हो बाजारातून आणला होता एखादा एक पोळी त्या बाईने रिकामीच दिली. किलो नाही म्हणे पैसे मला पोळी देऊ का म्हणे एक मागणी दिली नको म्हणलं पण दिलो नाही म्हणे एक पोळी आगाव देतो म्हणे दे म्हणलं. तिने पॅकिंग करून दिली पोळी सामन्यासोबत. घरी येऊन पाहिल्या एक पोळी संपत होती फुटपाट होऊन. असे लोक राहते. नाही हे काही असं मित्रांनो चटणी मस्त बनली. तुला कशी लागत आहे मस्त. आणि बापू मला मस्त लागते. हे आता चून तुमचं आमचं मस्तच आहे. चुनही मस्त बनलं आमचं काही बाज नाही. तर मसाला असतात पुन्हा मस्त लागले. हां मसाला भरा पाहिजे होता भरा इंदर कोंबडी नाही झालं तरी काही बाहेरच आहे. मस्त बनलं की आमचं मित्रांनो. या मग आता तुम्ही सुद्धा चटणी खाले. या आता तुम्ही आता तुम्ही सर्वांनी चटणी खाली घ्या आता. वेगळ्या पद्धतीने गावरान पद्धतीने आमची चटणी ही मुळ्याची चटणी झणझणीत टेस्टी चवदार स्पायसी. मला तर वाटतं आपण सेंदूर मीठ टाकलं त्यानं पुन्हा वेगळीच चव आली. हो. हो नाही मीठापेक्षा वेगळीच चव आली. दोन तीन पोळ्या मित्रांनी आज आगाऊ जास्तीच्या खातो. जास्तीच्या आज मी खाणार आहो. मस्त आजचं आमचं जेवण होते. नंतर सकाळचं जेवण कुठे चव येते कुठे सापडते. मिरचं घेईन याच्यातच टाकून तोंड लावाने. हो येतो आहे मिरची पण चव आहे तोंड लावायची. कळवा कोण याचं? जास्त जमलं पाहिजे बोले तेव्हा जेवण केल्यासारखं वाटते. तृप्त होते. मित्रांनो चटणी तर आहेच पण चटणीसोबत हे मिरचे जास्त नाही मिरची जास्त आहे ना लगेच आहे. म्हणजे कसं दिला देन बापू मिरच्या टोपलीतच धुतला आहे. का वर धुवून दिले बापू धुवून दिला का टोपलीतच आहे हो अंदर. धुवूनच हो. दे पुन्हा विक्रीवाले दे. एकाने काय होते कुठं वरतं? टोपलीतच आहे. हे टोपलीमध्ये आहे बुडी आहे. मुला पुन्हा म्हणजे हात मुला घे चटणीच आहे. मुलं संध्याकाळी खाऊ घे आता तो का हम्म. काय माहिती मुलं आणते नाही आता दिले पक्के मिरची. आता पक्के दिली मिरची. जेवढं लागते हा लागते तेवढे खाऊ. टाकते ना मिरची. थोडेसे की चांगली काम करते ना. चमचा बापू. तुम्हाला देऊ चटणी ना. मस्त झाली चटणी. मस्त बोली तुले बापू किती म्हणजे? डायरेक्ट खाली मग जास्त जमली होती म्हणजे पोळीसोबत चांगली लागते.
बापू दिसत नाही ना जेवतानी जागाच नाही बरोबर. इकडे शो. त्यावेळेला दूध पकडला तर दिसते बापू पण बेडच दिसते. हा बेड मी दिसत नाही. जाऊ दे. मित्रांनो हे बघा तिकडे बापूही चालू आहे जेवण. बापूचं जेवण चालू आहे तिकडं आणि इकडं आमचं. आज तुम्ही काय काय खाल्लं सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि जर अशी गावरान पद्धतीने अशी मुळ्याची चटणी तुम्ही केली नसन तर आज करणं आहे का सांगा. हे तुम्ही नक्कीच सुद्धा करून बनवा. पहा. खाऊन दाखवा मग आम्हाला सांगा. सांगा आम्हाला बनवून पहा. मित्रांनो आमचं जेवण चालू आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलशी सांगा कसा वाटला. नवीन जे कोणी असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. आमचे असेच गावाकडचे जीवन व्लॉग्स पाहण्यासाठी, गावाकडच्या रेसिपीज पाहण्यासाठी पारंपरिक विदर्भातल्या व्हिडिओ येतच थांबवतो. नमस्कार.